आमचं अजिंक्य असं वागणार नाहीत. आता मामी मी बी हेच म्हणतोय, ह्यो ऐकायला तयार नाही ना सुरज्या. आणि आता आपल्याला माहिती आपला अजिंक्य असं काय करणार नाही. आता मग यांना करू दे ना काय करायचं ते. काय करायचंय ती म्हणजे अजिंक्यना पोलिसात देणार आहेत होय? असं कसं पोलिसात देतील बरं? तेच म्हणते मी. पुरावा काय आहे तुमच्याकडं? आता काय मामी, बऱ्याच जणांना असं वाटतंय की तुमच्या घराची झडती घ्यावी. वय 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 नाही नाही, एकानं जरी घरात पाय ठेवला ना तर याद राखा, माझ्यासारखी वाईट कोण नाही सांगून ठेवते. आपण काही केलेलंच नाही तर घाबरायचं कशाला? अहो घाबरत नाहीच आम्ही, पण पोरावर असं चोरी चाळ घेताना कुणालाच कसं काय वाटलं नाही? आणि वर तोंड घेऊन अजून घराची झडती घ्यायची म्हणताय? एकतर एवढं लहानाचं मोठं केलं आम्ही, ते तुमचं असलं बोलणं ऐकून घ्यायला वय? हो आम्हाला पण माहिती आहे अजिंक्य असं करणार नाही ते. आणि तरी बी झडती घ्यायची म्हणताय वय? मामी अहो, झडती घेतल्यावर जर का त्यांचं समाधान होणार असेल तर घेऊ दे की घराची झडती. भैया झडती नको घ्यायला. हा बरोबर आहे. अहो पण काय की नाना आल्यावर बघू की काय असेल ते. तसं बी झडती घेणं बरोबर नाही वाटत. होय, नाना आल्यावर बघूया चला. अहो पण भैया आजी असं नाही करणार. अहो मला माहिती नाही करणार, पण आपण भैया चल. सुरजा जम्या चला. चला रे चला. थांबा थांबा, नाही आता आलाच आहे तर झडती न घेता जाऊ नका ना. नाहीतर आम्ही काय केलं नसतं ना, उगाच तुम्हाला वाटेल आम्हीच काहीतरी केलंय म्हणून. नाही नाही वहिनी, तसं नाही काय. नाही नाही, झडती घ्याच म्हणजे तुम्ही बी मोकळं आणि आम्ही बी मोकळं. अगं पण मम्मी, जेडे थांब, आपण काय केलंच नाही तर आपण कशाला घाबरायचं? घेऊ दे त्यांना झडती. काय वा अजिंक्य? अहो मी सांगतोय ते खरं आहे. अहो दागिने खरंच चोरीला गेलेत तर, आणि तरी बी तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर घेऊ देत झडती यांना. हा हे सुरजेच्या मे चल बघा, चल कोटे सचे गुरुजी चला. झालं सगळ्यांचं? सगळं घर शोधलं, हा सगळं घर पालत घातलं. ऐका कुठं काय नाही ना, अहो कुठंच काय नाही भैया. तरी मी सांगत होते ना, आता झालं असेल ना समाधान? मामी काय सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. चुकलं जरा आमचं. असू द्या. ए चला रे, झालं ना सगळं? अजून समाधान झालं नसेल तर बघा अजून एकदा. काय रे सचे? अहो मी कुठं काय म्हणत होतो? तू कधीच काय म्हणत नाही. पाहिजे असेल तर ती पेटी बघ, तेवढीच राहिली आता बघायची. अहो भैया राहू द्या. बघा बघा, नंतर आमच्या डोक्याला कटकट नको. आम्हाला माहितीये की आमचं पोरगा असं काय करणार नाही ती. बघ 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 सच्या बघ, भैयाने सांगितलंय ना.
अजिंक्य हे दागिनं कसं आलं आपल्या घरात? अहो मला नाही माहितीये कुठनं आलं ते. आम्हीच ठेवले आहे का नाही? आम्हीच ठेवले ना. अहो काय कमी केलं होतं म्हणून असं वागला तुम्ही? आवाज स्वतःचा नाही, निदान घराच्या तरी आबरूचा विचार करायचा की. देवीची दागिने चोरण्यापर्यंत मजल गेली वय तुमची. आजा तू असं करशील असं वाटलं नव्हतं. अहो बापू मी खरंच काय केलं नाही. अहो खरंच दागिने चोरलं गेलं होतं. मग हे दागिने काय स्वतःच्या मनानं आलोय घरात हा? ते मला नाही माहित. राजा एवढं विश्वासन तुझ्याकडे दागिन दिलं होतं आणि तूच. अहो अप्पा खरंच मला नाही माहितीये दागिने कसं आलं ते. नाही नाही, आमचंच चुकलं. तुझ्यावर विश्वास ठेवला ना, आमचंच चुकलं. आमच्या पाठीत खंजर कोपसला आहे ना. भैया मी ह्याच्यावर शंका घेतली तर माझ्याच कानाखाली वाजवली आणि हे तर पुराव्यासाठी गावलाय. अरे देवीचं दागिने चोरताना पण लाज वाटली नाही हो तुला? नाहीतर काय हाणार याला हाना हाना. अरे काय चाललंय? आप्पा काय झालं? काय नाही ना चोरीला गेलेलं दागिनं अजिंक्यकडे सापडलं. अजिंक्य हो नाही ना 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 मी नाही काय केलं. तू काय नाही केलं रे. जे काय केलं ते आम्हीच केलं. नाही नाही, आम्हीच करतो ना सगळं. शांत व्हा जरा. अरे भैया आपण लहान होत का असं भांडायला? अहो सॉरी नाना, जरा गावचा विषय म्हणून तोल सुटला. पण या आज्यानं पण असं नव्हतं वागायला पाहिजे. आता पैसेच पाहिजे होते तर मला सांगायचं, मी दिले नसते का? गावचा पोरगा म्हणून मदत केली असतीच की. ते काय नाही नाना, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो. याला पोलिसांच्या ताब्यातच देऊया. बरोबर आहे. शिक्षा मिळालीच पाहिजे, पोलिसांच्या ताब्यात द्यायला. अजिबात